श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ मंडळी. तर आजचा दिवस खूप स्पेशल आणि खास आहे. तर आज आहे आर्यनचा वाढदिवस. हाय, टोपी काढते, डोळे पण गजब बेइज्जती है. बर्थडेचं अर्धं सामान तर घेतलं गेलं होतं. आता बाकी आर्यनसाठी काहीतरी वस्तू घ्यायची होती आम्हाला, म्हणजे त्याच्या आवडीची. त्याला हिला तर काय मध्ये मध्ये फुटेज घ्यायला आवडते. त्याच्यासाठी वस्तू बघता बघता पोटातली भूक पण आणखीन वाढून गेली. मग काय, त्यांना म्हटलं आपण काहीतरी खाऊया. त्याच्यामुळे आमची 3 व्हीलर म्हणजेच आमची रिक्षा आम्ही मस्त वडापावच्या ठिकाणी थांबवली. यांच्या हातातला वडापाव बघून माझी पोटातली भूक आणखीन जास्त वाढली. त्याच्या शेजारी पलीकडंच ज्यूस सेंटर होतं. मग काय, ज्यूस सेंटरकडे बघून हर्षी माझ्याकडे बघून हसायला लागली. मी तिलाही बोलली, जा जिले अपनी जिंदगी. ह्यांचाही वडापाव बघितल्यानंतर मी काय एक एक घास करता करता अर्धा वडापाव पूर्ण संपून टाकला. हाय की नाही निंजा टेक्निक. मग काय, आम्ही पुढचा बाजार घेऊन आता घरी निघालोय. चला मग भेटूया पुढे. बाय. 1 hour later. गावात इतकी ट्रॅफिक आणि गर्दी होती, त्याच्यामुळे खूप उशीर झाला. पोरग्याचा बर्थडे. हे पोरग्या, तुला गिफ्ट घेतलं नाही म्हणून थोडासा नाराज आहे का? नाही. चेहऱ्यावर तर पूर्ण दिसतंय की तो नाराज आहे. तर आता काय करणार, जे पाहिजे होतं ते भेटलंच नाही आणि खूप उशीर झाला, त्याच्यामुळे परत निघून आलो. बघू आता पुढच्या वर्षी. चला आता बर्थडेची पूर्ण तयारी करू, तोपर्यंत बाकीचे पण सगळे येतील. चला बाय. 5 minutes later. चला मंडळी, आता पावभाजीची सगळी तयारी झालेली आहे आपली. तर पावभाजीसाठी मेन काय लागतंय ते तुम्हाला दाखवते. रोजचं साहित्य घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त करायची असेल भाजी तर तुम्ही जास्त साहित्य घेऊ शकताय. तर आता बघताय भाजीसाठी लागणारे साहित्य. पावशर मी फ्लावर घेतलेला आहे. त्यात घेतलाय वाटाणा, हाही पावशरच आहे. त्यात कोथिंबीर आहे, 2 शिमला मिरची. इथं एक छोटंसं बीट घेतलेलं आहे, जेणेकरून पावभाजीमध्ये टाकल्यानंतर त्याला रंग एक छान लालसर रंग येतो. पावभाजीमध्ये बटाटा मी हा थोडासा जास्तच वापरणार आहे, कारण थोडंसं घट्ट भाजी येते आणि चव पण चांगली लागते. त्याच्यासाठी घेतले मध्यम आकाराचे 3 कांदे आणि टमाटे. तर आपण काय करणार आहे, सगळ्यात पहिले लसूण अद्रकचं वाटण करून घेणार आहे. त्यात कोथिंबीर टाकून देऊ, हे वाटण वेगळं करू. त्यानंतर कांदा आणि टमाट्याचं हे एकत्र वाटण करू आणि त्याच्यानंतर बीट पण थोडंसं मिक्सरमध्ये काढू. आणि बाकीच्या उरलेल्या भाज्या म्हणजे बटाटा, फ्लावर आणि वाटाणा, हे 3 भाज्या आपण कुकरला 3 शिट्यांमध्ये शिजवून घेऊ. जे आपण कुकरमध्ये शिजायला टाकलेले आहेत, तर त्यात थोडंसं आपण पाणी पण गरम करायला ठेवले. आणि आता 1 चमच मीठ टाकणार आहे. माझ्या गॅसची तर थोडासा अंदाज दिसते, त्याच्यामुळे व्यवस्थित क्लिअर दिसत नाहीये. त्याच्यामध्ये फक्त फ्लावर, बटाटा आणि बटाटा, फ्लावर आणि वाटाणा हे 3च वस्तू टाकल्या. त्याच्यानंतर 1 चमचा मीठ टाकलेले मी शिजायला. आणि थोडंसं नॉर्मल आपण तेल पण टाकून देऊया, जेणेकरून भाज्या खूप मस्त प्रकारे शिजून जातील. हॅलो मंडळी, आता तुम्ही बघत असणार किती छान प्रकारे कलरफुल दिसत आहे. म्हणजे आता हे मसाले आणि काय पेस्ट वगैरे घेतलेले पण किती मस्त दिसतंय ते. चला तर मग काय आहे मी तुम्हाला सांगते. आता हे मगाशी बीट दाखवलेलं, बीट आणि टॅमॅटो यांचं एकत्र मिश्रण केलेलं आहे. आणि त्या अगोदर ही आपली शिमला मिरची हा 2 घेतलेला होता मी. तर पहिले तेल टाकायचं सुरुवातीला, त्याच्यानंतर मोहरी टाकल्यानंतर थोडंसं जिरं पण घेतलेलं आहे मी. आणि मग शिमला मिरची ही चांगली थोडीशी तळून द्यायची. थोडीशी ब्राऊन झाली की लगेच आपण ही कांद्याची पेस्ट केलेली आहे
तर तुम्ही म्हणशाल आता ही कांद्याची पेस्ट अशी एवढी लाल कसं काय, तर लाल याच्यामुळे झाली, मी पहिले सुरुवातीला बीट दळलं तर त्याचा कलर थोडासा उतरलाय, हा कांद्याला लागलाय, तर त्याच्यामुळं हा लालसर कांदा दिसतोय, म्हणजे थोडासा गुलाबी पण झालेला आहे तो. आणि हे आपलं कोथिंबीर, खोबरं, लसूण आणि आलं ह्याचं पेस्ट आहे. आणि मेन आता ह्या गोष्टींकडे वळूया आपण. तर पावभाजीसाठी मेन मसाले चांगले असले ना तर मग भाजी पण एकदम छान लागते. सगळ्यात पहिले घेतलेला आहे आणि गावाकडचा मसाला आहे, म्हणजे ते नागाई मसाला म्हणतात, डोळ्याचा हा फेमस मसाला आहे, तो मी घेतला आहे अर्धा पुडी. त्यानंतर चिमूटभर हळद घेतलेली अर्धा चम्मच, अंबारीचा लाल मसाला, हा गोडा मसाला घेतला आहे, अंबारीचाच घेतला आहे तो पण. इथं बघते मोहरी आहे, थोडंसं जिरं आहे. त्याच्यानंतर पावभाजी मसाला घेतला आहे हा पूर्ण 1 पुडी घेतलेला आहे मसाला पावभाजीचा. तुम्हाला जर भाजी थोडीशी जास्त करायची असेल तर त्याप्रमाणे मसाला तुम्ही वाढू शकताय. आणि हा आमचा गावाकडचा मसाला आहे, तर हा मी थोडाच घेतलेला आहे, बघू शकते. तर हा मसाला मी याच्यासाठी घेतलेला आहे कारण भाजीत मी प्रत्येक भाजीमध्ये हा थोडासा तरी वापरते, पावभाजी असू दे नाही तर आपली काळ्या मसाल्याची भाजी. हा काळा मसालाच आहे आपला मालेगावचा, तर हा थोडा टाकला ना तरी पण भाजीला इतकी मस्त चव येते ना. तर ठीक आहे, हे सगळे मसाले आपण पावभाजीमध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर हेही टाकू. शिमला मिरची ही थोडीशी तेलात तळून घ्यायची, जेणेकरून त्याचा उग्रवास हा निघून जाईल. आणि मसाले वगैरे हे सगळं मिश्रण तळून झाल्यानंतर सगळ्यात शेवटला आपल्याला बीट हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये, म्हणजे चांगला लाल लाल कलर पण आणि मस्त तेल पण सुटते त्याला आणि भाजी पण छान लागते. चला तर मंडळी, ठीक आहे, आपण आता पावभाजीला सुरुवात करूया. चला मंडळी, आता मस्त मोठी कढई ठेवलेली गॅसवरती, त्यात मी तेल टाकले. आता तेल आपलं चांगलं तापलं गेले, आता त्यात थोडीशी मोहरी टाकूया. मोहरी टाकताना थोडासा हात सांभाळून, कारण मोहरी ही तेलात टाकली का हे बघा अशा प्रकारे उडते. मोहरी थोडीच टाकली आहे कारण पावभाजीमध्ये आपल्याला मोहरी जास्त तोंडात आलेली नाही आवडत. ठीक आहे, आपली मोहरी टाकली गेलेली आहे. आता त्याप्रमाणे थोडंसं जिरंही टाकूया. तेल आपलं छान प्रकारे तापलं गेले. आता त्यानंतर आपण टाकूया ही बारीक कापलेली शिमला मिरची. शिमला मिरची तेलात टाकल्यानंतर त्याचा जो वास आहे शिमला मिरची तो मस्त यायला लागला. शिमला मिरची लक्षात ठेवा, थोडीशी शिमला मिरची आपल्याला चांगली तळून घ्यायची तेलामध्ये, जेणेकरून पावभाजीमध्ये उग्र वास नको यायला त्याचा. कुणाची वेगळी रेसिपी, कुणाची वेगळी, माझी अशीच रेसिपी आहे त्याच्यात, आणि मला अशीच पावभाजी आवडते. तेलात तळून घेतली शिमला मिरची, कोणी कोणी पाण्यामध्ये पण टाकून घेते शिमला मिरची शिजवताना, पण मला बारीक चिरलेली मिरची अशी तेलात तळून घेते. आता हा आपला गुलाबी कलरचा कांदा, कांद्याचं मला सगळ्यात जास्त हाताला येते. गुलाबी साडी आणि लाल लाल आपला कांदा हा मस्त तळायची, आपण त्याला पूर्ण करून घेऊ. तेलात टाकताच एक एक पदार्थांचा वास मस्त यायला लागला. शिमला मिरचीचा, आता कांद्याचा वास मस्त छानपैकी असेल ना तर याच्याने मॅश पटकन होऊन जातं. तर हे पावभाजीचं मॅशर हे पाहिजेलच, त्याच्यामुळे बघा भाजी एकदम चिकन झाली. आता आपला मसाला पण मस्त शिजला गेला आहे. आता याच्यात आपण हे मॅश केलेल्या भाज्या पण टाकून देऊ. चला तर मग हे कुकर
कुकर सहितच आपण याच्यात टाकून देऊ. चला आता आपण ह्या कुकरमधल्या ह्या भाज्या या सगळ्या आपण या मसाल्यात टाकून देऊ. भाज्या टाकताना थोडासा हात सांभाळून, कारण काय मसाल्यात भाज्या टाकल्या की लगेच आपल्या हातावरती ते उडायची शक्यता असते, त्याच्यामुळे सांभाळून. भाजी घट्ट असल्यामुळे हातावर उडायची शक्यता असते. थोडंसं आहे ना आपला हात सांभाळून. इतका मस्त कलर आलाय भाजीला, बस. आता आपण शिजवलेल्या याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यात टाकून देऊया. भाजी आपल्याला जास्त घट्ट पण नाही, थोडीशी मीडियम पातळ करायची आहे, जेणेकरून आपल्याला पावसोबत मस्त खाता येईल. चला अजून थोडंसं पाणी गरम करून आपण त्या भाजीमध्ये टाकून देऊ. Oh my God! Wow! No! God, please, no! 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 तरी असेल ना तर याच्याने मॅश पटकन होऊन जातं. तर हे पावभाजीचं मॅशर हे पाहिजेलच, त्याच्यामुळे बघा भाजी एकदम चिकन झाली. आता आपला मसाला पण मस्त शिजला गेला आहे. आता याच्यात आपण हे मॅश केलेल्या भाज्या पण टाकून देऊ. चला तर मग हे कुकर सहितच आपण याच्यात टाकून देऊ. चला आता आपण ह्या कुकरमधल्या ह्या भाज्या या सगळ्या आपण या मसाल्यात टाकून देऊ. भाज्या टाकताना थोडंसं हात सांभाळून, कारण काय मसाल्यात भाज्या टाकल्या की लगेच आपल्या हातावरती ते उडायची शक्यता असते, त्याच्यामुळे सांभाळून. भाजी घट्ट असल्यामुळे हातावर उडायची शक्यता असते. थोडंसं आहे ना आपला हात सांभाळून. इतका मस्त कलर आलाय भाजीला, बस. आता आपण शिजवलेल्या याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यात टाकून देऊया. भाजी आपल्याला जास्त घट्ट पण नाही, थोडीशी मीडियम पातळ करायची आहे, जेणेकरून आपल्याला पावसोबत मस्त खाता येईल. चला अजून थोडंसं पाणी गरम करून आपण त्या भाजीमध्ये टाकून देऊ. तर पाणी पण गरम झालंय. कुठल्याही भाजीला पाणी आपण थोडंसं टाकायचं असलं कधी पण गरम करूनच टाकायचं. ही भाजी पण उकळी गेली तरी पण थोडंसं पाणी टाकूया, कारण आपल्याला भाजी जास्तच घट्ट वाटत होती. ती जेवढी उकळली ना त्याच्यानंतर त्याला घट्टपणा चांगला येतो. आता बघू शकताय भाज्या मी थोड्या घेतल्या त्या, तरी पण मस्त कढईभर भाजी झालेली. ही एवढीच भाजी भरपूर होऊन जाईल. आम्हाला पावभाजी आमची फेवरेट आहे, त्याच्यामुळे हीच भाजी आम्हाला पुरणार नाही. भाजी अशी पातळ दिसते, आपण जेव्हा ताटात घेऊ ना तेव्हा मस्त घट्टपणा त्या भाजीला चढेल. काय बघते, भाजी मस्त उकळायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला आपण 1 चम्मच मीठ टाकलं होतं, तरी पण नंतर चवीला मीठ पाहिजे की नाही पाहिजे ते पण एकदा बघून घ्या, कारण मी सुरुवातीला मीठ थोडंच टाकलं होतं, त्याच्यानंतर मीठ लागलच. आपली पावभाजी तयार आहे. तुम्ही दिसताय का? मी दिसते. आपली पावभाजी तयार आहे. आता डेकोरेशनची आणि आपल्या बर्थडेची पूर्ण तयारी करून मगच आपण भेटू. चला तर मंडळी, बाय. चला निघा. पहिले मम्मी आणि दादा करतात ते. किती मस्ती चालू आहे या लोकांची. हो हे बघा आणि हे बघा, एक पर्सेंट पण नाही चान्स घेतले. किती पळापळ चालू आहे. चला.
ए, बनवून द्या असं. हे थांब तुला. हे बघा हे बघा ए चालू आहे. त्याच्या दिवशी पण बिचारा बर्थडे बॉयला कामाला लावले. हे बघा मी पण practice बर्थडे बॉयनी खूप काम केलं बरं का. हे बघा कसं वाटलं डेकोरेशन. पूर्ण डेकोरेशन झाल्यावरती आम्ही हे तुम्हाला सगळं डेकोरेशन मी केलंय. हा त्याने केले. मी केलंय. आपण पूर्ण डेकोरेशन करून पूर्ण तयारी करून तोपर्यंत चला तर मंडळी आपली पावभाजी कशी झाली आहे ते बघूया. नमस्कार मंडळी, आपली सगळी तयारी झालेली आहे. आता आपली पावभाजी पण झाली आहे आणि मी पण सुद्धा रेडी झाली. साधा सिंपल लुक आणि हर्षवीची पण तयारी झालेली आहे. आता बर्थडे करायचा. झाली आपली पावभाजी. आता आर्यननी पण टेस्ट केली. आर्यनला पण खूप जास्त भाजी आवडली आहे. तर आता केक कापायला सुरुवात करूया. साठी आम्ही एक गिफ्ट आणलेले आहे. ते त्याला माहिती नाही. चला आता त्याला गिफ्ट देऊया आणि त्याची रिॲक्शन बघूया आपण. आर्यनचं गिफ्ट भेटलेलं आहे घड्याळ. त्याला hours later. चला मंडळी, बर्थडेचा कार्यक्रम आता झालेला आहे. सगळे फॅमिली आता निघाले त्यांच्या घरी. चला बाय बाय गाई बाय. आई आमची मैत्रीण आहे, मैत्रीण. चलो निघाले सगळे आता. चला. हॅलो मंडळी, आर्यनचा बर्थडे एकदम मस्त झालाय आज. आणि सगळ्यांनी आम्ही पुणेकर फॅमिली यांनी येऊन बर्थडेला त्याला सरप्राईज दिल्याबद्दल सगळ्यांचे एकदम धन्यवाद. आणि हा आजचा पूर्ण व्हिडिओ ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि काय तुमची प्रतिक्रिया असेल तर ते पण कमेंट्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय कर. हर्षी पण दमली आहे. आता पूर्ण दिवस एकदम धमाल मस्त गेलेला आहे आणि खूप दमलेलं आहे. चला तर मग भेटूया.